हॅलो स्टुडंट्स, जे विद्यार्थी 11वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छित आहेत परंतु त्यांना माहीत नाही की कुठले डॉक्युमेंट्स ॲडमिशन घेण्यासाठी लागतात, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की रेकमेंडेड आहे. आणि त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की ॲडमिशन प्रोसेसमध्ये जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत. आता जे ॲडमिशन प्रोसेस चालू आहे, ऑनलाईन प्रोसेस, त्याच्यामध्ये जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत तुम्हाला त्याची पूर्ण लिस्ट आपण देणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा. आपल्याला जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याची लिस्ट इथं प्रोव्हाइड केली गेलेली आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की काय आपल्याला डॉक्युमेंट्स लागणार आहेत. तर त्यामध्ये बघा, पहिलं डॉक्युमेंट काय आहे बघा. तर पहिलं डॉक्युमेंट आहे आपल्याला SSC मार्कशीट ऑर इक्विव्हॅलंट. म्हणजे SSC मार्कशीट म्हणजे 10वीचं आपलं जे मार्कशीट असणार आहे ते ओरिजिनल आपल्याला लागणार आहे. पण सध्या काय आहे की ओरिजिनल मार्कशीट आपल्याला मिळालेलं नाहीत आपल्या कॉलेजेसमध्ये, किंवा 10वीच्या आपण ज्या शाळेमध्ये शिकत होतो त्या शाळेकडे अजून शासनाकडून मार्कशीट आलेली नाहीत. पण 26 तारखेला ते शासनाकडून मार्कशीट त्यांना मिळणार आहेत आणि त्याच दिवशी तुम्हाला ते मार्कशीट काय आहेत ना डिस्ट्रीब्यूट केले जाणार आहेत. सो ओरिजिनल मार्कशीट जे आपणार आहे ते लागणार आहे. आणि त्याच्यानंतर आहे SSC लिव्हिंग सर्टिफिकेट. ह्याचा अर्थ काय आहे की त्याला आपण LC असं म्हणतो बघा, LC लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला. तर हे ॲप्लिकेबल टू ऑल कॅटेगरी, सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या पूर्णपणे कशा आहेत, एकदम कंपल्सरी आहेत. म्हणजे दोघांना पण काय लागणार आहे, दोघांना पण मार्कशीट लागणार, दोघांना पण LC म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे. आता कास्ट सर्टिफिकेट कोणत्या म्हणजे कुठल्या स्टुडंट्सला लागणार आहे हे आपण डिस्कस करूया. तर एक आहे SC, ST, VJNT, OBC, SBC, SCBC आणि EWS. या कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी असतील त्या सर्वांना आपल्याला काय लागणार आहे माहिती आहे का, कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे बघा त्यांना. त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर फक्त बघा VJNT, OBC, SBC, SCBC आणि EWS या कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांना नॉन क्रिमिलियर लागणार आहे. नंतर डिझेबिलिटी सर्टिफिकेट, जे विद्यार्थी डिझेबिलिटीने आहे त्यांना सगळ्यांना, दिव्यांग किंवा डिझेबिलिटी किंवा डिझायबल्ड त्यांना सगळ्यांना डिझेबिलिटी सर्टिफिकेट लागणार आहे. नंतर आहे बघा कलेक्टर सर्टिफिकेट. आता कलेक्टर सर्टिफिकेट म्हणजे याचा अर्थ की प्रोजेक्ट अफेक्टेड असाल किंवा अर्थक्वेक अफेक्टेड जर असाल तर त्याच्या बाबतीचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. म्हणजे जे काही तुम्ही ॲप्लिकेशन भरत असताना जे काही तुम्ही ऑप्शन चूज करणार त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला लास्टला अटॅच करावं लागणार आहे. पॅरेंट ट्रान्सफर ऑर्डर अँड जॉईनिंग रिपोर्ट, एम्प्लॉईज ट्रान्सफर्ड, हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत. कोणाला, जिथे ॲप्लिकेबल असतील त्यांना. आता सर्व्हिस सर्टिफिकेट ऑर डिस्ट्रिक्ट सैनिक बोर्ड सर्टिफिकेट, जर तुम्ही सैनिक बोर्डाचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला हे सर्टिफिकेट लागणार आहे. बाकी कॉमन जे विद्यार्थी आहेत त्यांना हे लागणार नाही. आता स्पोर्ट्समध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला सर्टिफिकेट इश्यूड बाय डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर हे तुम्हाला लागणार आहे, जर तुम्ही स्पोर्ट्स विद्यार्थी असाल तर. कारण स्पोर्ट्सचा वेगळा कोटा असतोय, त्यांना वेगळं ॲडमिशन असतं, त्यांच्यासाठी कोटा राखीव ठेवलेला असतो. ठीक आहे. तर एखादा ऑर्फन असेल, स्पोर्ट्स असेल, हे सगळ्या गोष्टी जर स्पोर्ट्समध्ये असाल तर तुम्हाला लागणार आहे. बट बाकी विद्यार्थ्यांनी कॉमन लक्षात ठेवा की तुम्हाला सगळ्यांना SSC मार्कशीट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, आधार कार्ड, आपलं डोमेसाईल आणि उत्पन्नाचा दाखला, या सर्व गोष्टी नंतर ॲडमिशनला कुठं ना तर लागणार आहेत. जर ॲडमिशन तुमचं आता 26 तारखेपासून जरी चालू होणार असेल तर सगळ्यांनी या डॉक्युमेंट्सची तयारी करून ठेवा. आणि अशाच अपडेट्स आपण ॲडमिशनच्या बाबतीत घेऊन येत असतो. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला ऑलवरती सेट करा. थँक्यू फॉर द वॉचिंग.